2 वेळा मंत्रिपद हुकलेल्या ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली। सरनाईक हे ओळा-माजिवडा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1 लाखांच्या वर मताधिक्य मिळालं होतं। वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले 3 वर्ष ओळा-माजिवडा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। तर यावेळी देखील याच मतदारसंघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत। 2008 साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे। सरनाईक यांनी 1995 मध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1996 मध्ये ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली। त्यानंतर सन 1992 ते 1997 या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते। सन 1997 ते 2008 मध्ये सलग 3 वेळा ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून गेले। सन 2009 साली MMRDAच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली। त्यानंतर शिवसेनेच्याच तिकिटावर सन 2009 साली ओळा-माजिवडा मतदारसंघातून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले। त्यानंतर सलग 3 वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत। सन 2014 साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा भाईंदर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। सन 2020 मध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली। आता 2024 मध्ये ओळा-माजिवडा मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयानं बदलापूरमधील स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रमशाळेतील मुलांसाठी दंत आणि स्वास्थ्य शिबिराचं आयोजन केलं होतं। शाळेतील तब्बल 105 मुलांच्या दातांच्या तपासणीत किडलेले दात स्वच्छ करून पीट अँड फिशर सिलेंट करण्यात आलं। लहान वयात मुलांना चांगल्या संस्काराबरोबरच आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचे आहे। यामध्ये मौखिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे। आरोग्य प्रशासन आणि सिव्हिल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रमशाळेतील मुलांसाठी दंतस्वास्थ्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आश्रमशाळेतील 105 मुलांची दंत तपासणीत किडलेले दात साफ करून पीट अँड फिशर सिलेंट करण्यात आलं। या शिबिरासाठी दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर अंजुम देशमुख, डॉक्टर प्रणिता बळकुंडे, डॉक्टर भाग्यश्री पवार, डॉक्टर स्नेहल गुल्हाणे आदी अथक परिश्रम घेतले। मुलांनी सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशनं दात घासावे, 2 महिन्यांनी दाताचा ब्रश बदलावा, 6 महिने अथवा 1 वर्षानं दंतचिकित्सकाकडून दातांची नियमित तपासणी करावी, जेवल्यावर पाण्यानं खळखळून चूळ करावी असा सल्लाही डॉक्टर कैलास पवार यांनी यावेळी दिला। मौखिक स्वच्छता नीट राखली न गेल्यास तोंडाला दुर्गंधी येणं, अवेळी दात पडणं, दात किडणे, हिरडीमधून रक्तप्रवाह सुरू होणं, काही वेळा मौखिक कर्करोग होण्याची शक्यताही असते। जगभरात मौखिक कर्करोगांची संख्या वाढत असून भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाखाच्या तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात। त्यामुळे मौखिक स्वच्छता ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। तोंडात पांढरा किंवा लाल रंगाचा चट्टा दिसला तर त्वरित सिव्हिल रुग्णालय दंत विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी यावेळी केलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
मानपाडा परिसरातील दत्तगुरू मित्रमंडळ आणि दत्तगुरू महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्याचं आयोजन शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे आणि महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। दत्त जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भक्तिपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या या सोहळ्यात पूजा, हवन आणि कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांनी भक्तांच्या मनाला आध्यात्मिक उभारी दिली। तर सायंकाळी परिसरातील नागरिकांसाठी महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाचाही लाभ घेतला। ह्या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्तगुरू मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। मानपाडा परिसरातील नागरिकांनी या धार्मिक सोहळ्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि दत्तगुरूंच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली। यांच्या मिसेस सुद्धा आता या ठिकाणी दर्शन घेऊन गेलेला आहेत। कसं वाटतं, काय सांगाल? खऱ्या अर्थाने आज खूप आनंद होतोय, कारण गेली 25 वर्ष या औदुंबराच्या खाली दत्ताचा निवास होता आणि ते छोटंसं घर होतं त्यांचं आणि आज मोठ्या स्वरूपात त्यांचं देवळाचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्या घरात त्यांचं आगमन झालेलं आहे आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात मानपाड्यातले नागरिक साजरा करतात। तुम्ही बघत असाल की भक्तीचा पूर इथे ओसंडून वाहतोय, कारण नागरिक स्वतःहून इथे येत आहेत कोणतंही आमंत्रण न देता। आणि मला असं वाटतं गेली 26 वर्ष 5 ते 6 हजार लोक भंडाऱ्यासाठी इथे येत असतात आणि ह्याचंच प्राणप्रतिष्ठापना नवीन मूर्तीची करण्यात आल्यामुळे मला असं वाटतं की आपण जत्रेचं पण आयोजन केलेलं आहे आणि मानपाड्यातील नागरिकांसाठी ही एक वेगळी मेजवानी आपण दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने दत्त जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला आहे। काय शुभेच्छा असतील दत्त जयंतीनिमित्त नागरिकांना? मला असं वाटतं की दत्त जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। सगळ्यांना सुख, समाधान, भरभराटीचं हे पुढचं येणारं वर्ष जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि दत्त म्हणजे ब्रह्म विष्णू महेश, मला असं वाटतं की विश्वाचे रचयिते आहेत तिघं पण आणि त्यांचं स्थान आमच्या मानपाड्यामध्ये निर्माण झालेलं आहे। तर मला असं वाटतं सगळ्यांना सुखी आणि समाधानी ते ठेवतो। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालाय। याच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली। परभणी येथे एका समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती, तसंच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूसही केली होती। त्यानंतर संपूर्ण परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आला असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे, पीआरपीच्या महिला अध्यक्षा मीना अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू असल्याचं राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितलं। पोलिसी मारहाणीमुळे सोमनाथ दगावलाय याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावं। पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्यामागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तर आबासाहेब चासकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून खून झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत। जर सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक न झाल्यास राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।